तर बिना साखरेची आणि बिना कुठल्याही पावडरची ही आईस्क्रीम कशी बनवायची ते आपण बघूयात। त्यासाठी मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका डब्यामध्ये मी घेते सुका मेवा। त्यामध्ये जवळपास मूठभर बदाम, थोडेसे काजू, थोडेसे मनुका एकदम थोडेसे घेतल्यात मी, आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। डेट्सच्या ह्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या। बाहेरून आणल्यापेक्षा घरी तुम्ही एकदा हे बनवून ठेवलं ना तर खायलाही चांगली पौष्टिक आहे आणि जेव्हा मागतील मुलं तुम्हाला तेव्हा देता येते। बाहेर जायचं काम नाही किंवा बाहेरून आणायचीही गरज पडत नाही। घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही हे सर्व बनवू शकता। बघा 7 ते 8 जवळपास मी इथे डेट्स घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये जाणार ओट्स। जवळपास 2 मोठे चमचे मी ओट्सचे टाकलेले आहेत। ओट्स पण एक उत्तम पौष्टिक पदार्थ आहे। तुमच्या मुलांना मधल्या वेळच्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। ह्यामध्ये अनहेल्दी असं काहीही नाही आहे, सर्व काही पौष्टिक गोष्टीच आहेत। काजू, बदाम, खजूर किंवा ओट्स आणि दूध जे वापरणार आहोत आपण ते पण सर्व पौष्टिकच वस्तू आहेत। त्यामुळे ही आईस्क्रीम जी आहे ती पूर्णपणे पौष्टिकच होणार आहे। तर हे गरम झालेलं दूध आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। तर बघू शकता हे पूर्णपणे भिजेल एवढं मी दूध टाकलेलं आहे आणि आता ह्याला छान मुरू घालायचं। 15 ते 20 मिनिटं ह्याला छान भिजू द्यायचं, तोपर्यंत बाजूला ठेवायचं। तर मंडळी 15-20 मिनिटं मी हे चांगलं भिजवून घेतलेलं आहे। छान सर्व मुरलेलं आहे, बघू शकता। हे बघा आता हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। हवं तर हे असं बदामची साल काढू शकता किंवा ठेवू पण शकता। या मिक्सर जारमध्ये टाकून सर्व आता या मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं। तर इथे मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे चॉकलेट सिरप ॲड करत आहे। चॉकलेट सिरपने काय होतं की याला चॉकलेट आईस्क्रीमची छान टेस्ट येते। छान मिक्स करायचं। हे तुम्ही मिक्सरच्या जारमध्येच टाकू शकता, मला लक्ष राहिलं नाही टाकायचं त्यामुळे मी नंतर टाकत आहे। आणि चॉकलेट सिरप नसेल तर एखादी चॉकलेट असेल तर ती सुद्धा क्रश करून तुम्ही मिक्सर जारमध्येच या सर्व साहित्यासोबत वाटू शकता किंवा जे आपण भिजू घातलेले होते सुकामेवा जो भिजू घातलेला होता त्यामध्ये सुद्धा ते चॉकलेट तुम्ही थोडेसे क्रश करून टाकू शकता। ते पण त्याच्यामध्ये छान मिक्सअप होतील आणि त्याने पण एक चॉकलेटचा फ्लेवर येऊन जाईल आईस्क्रीमला। तर बघू शकता छान मिक्स झालेला आहे। तर ह्याला आपण 7 ते 8 तासांसाठी डीप फ्रीज करणार आहोत। तर मंडळी आपली ही आईस्क्रीम बघा एकदम छान प्रकारे सेट झालेली आहे। पौष्टिक अशी आपली आईस्क्रीम बनवून तयार आहे। एकदा नक्की बनवून बघा आणि खा आणि या उन्हाळ्याचा घरच्या घरी आनंद लुटा। एकदम मस्त झालेली आईस्क्रीम, एकदा नक्की ट्राय करा, बनवा आणि खा।